बोलो मला काय दुसरं थांबायची काय गरज होती का? नाही पेट्रोलिंग कशासाठी करतो? ते तुमचं कर्तव्य आहे. करायलाच पाहिजे हर पल की खबर मुंबई न्यूज पर। अब यहाँ पर पुलिस भी आए हैं। अभी देखिए सिक्योरिटीज दरवाजा खोल रहे हैं। कॉलनीमध्ये बरोबर तिकडे फॉल्ट होते ना, ते फॉल्ट अटेंड करून तो तिकडे येणार. मग त्यांना बोललो अर्ध्या तासामध्ये येतोय आणि यांचं ते 20 दिवसापासून त्यांचं चालू आहे, लाईट जाते येते. तर त्यांना का बोललो उद्या सकाळी 9:30 वाजता ऑफिसरकडे या. साहेब तुम्ही इथे माझा आहे का? एक मिनिट आहे. पर्सनली ऑफिसर आमच्याबरोबर बोलून मतलब नाही. तुम्ही 191 किती वेळा कॉल केला तरी पण ते उत्तर देत नाही. बरोबर बरोबर. त्याच्यासाठी पर्सनली तुम्हाला वॉचमॅनने पण बोलायला पाहिजे साहेब. कोणाला विचारणार माणूस आता इथं आल्यावर? हे लोक दरवाजा खोलत नाही, लोकांना ते उलट सुलट बोलते आतमधून. तरीका आहे का? तुम्हाला तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे, तुम्हाला माहिती आहे, त्याला सॉल्व्ह करायला किती दिवस लागतात? त्यांना 21 दिवसच्या वरती गेले, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही त्यांचे. ऐका ना, तुम्हाला सांगितलं ना, मला अरे साहेब कोणी भेटणार नाही उद्या सकाळी. 9:30 वाजता या. 9:30 वाजता तुम्ही 4-5 लोक या. त्यांची जी मागणी तुमची काय मागणी असेल ते सांगा. अरे आता लाईट नाही त्याचं काय करायचं साहेब? आता लाईट नाही ना, कुठे येणार आहे? आता मला एक सांगा तुम्ही, काय तुमचं नाव? चव्हाण साहेब. तुमच्या घरात लाईट नाही, छोटे मुले, मला त्या गोष्टी समजलं ना, मी यांना बोललो ना, त्या गोष्टी समजतं ना. ते आतून ते लोकांना शिव्या घालताय. शिवाय तुम्ही बोलणार उत्तर त्या पद्धतीने तुमच्या पगारावरती आम्ही जगतो. अरे तुम्ही आमच्या यांच्या लोकांच्या पैशावर आम्ही पण आमचं काम करतोय. मी तुम्हाला माझ्याकडे ऐका ऐका ना, मी काय बोलतो, इथे लेडीज पण आहेत, समजलं? हो समजलं मला. मी गोष्ट मी तुम्हाला आल्याला काय बोललो, माणसाला फोन केला तिथे लगेच अर्धा तासामध्ये येते. दररोजचा 1 महिना होता आला. त्याच्यासाठी पर्सनली ऑफिसरचे बोला, सुपरवायझरला बोलवा. तो कसं बोलतोय आतमधून लोकांना? त्याचं बरोबर आहे, पण कसं आता तुम्ही एक ऐका, तुम्ही एक कर्मचारी आहेत, गव्हर्नमेंटचे कर्मचारी आहेत ना, बरोबर? बरोबर आहे की खोटे? बरोबर आहे त्या गोष्टी. तुम्ही मी यांना बोललो तरी पण तुमच्या बोलण्याची पद्धत अशीच असते का? हे सांगा मला. ते सुपरवायझर काय नाव त्यांचं? तुम्ही काय पण बोलणार तरी पण चालेल. ऐका ना, त्यांचं नाव काय? मी आत नाही येणार, पोलीस आहे, घाबरू नका. तुम्हाला मारायला नाही आलं कोण? नाही तुम्हाला कोण मारायला नाही आलेलं आहे? मैं क्या बोल रहा हूँ भाई, इनके जो ये सुपरवाइजर थे यानी इनसे जो बड़े हेड थे उनको बुलाओ ना, कहाँ चले गए? तुमचे सिनियर आहेत का? रात्री ऑफिसर कोण नसतो, रात्री ऑफिसर कोण नसतो, तुमने क्या बोले? ऑफिसर कोण नसतो. अच्छा, हे कोण? हे कोण आहे आता? हे सुपरवायझर आहे. त्यांना बोलवा ना, त्यांच्याशी विचारू ना. तुम्ही कशाला उत्तर देताय? त्यांना विचारतो. ते फोनवरती ऑफिसर विचारू ना त्यांना. त्यांनी ड्रिंक केलेले का? कुठल्या त्यांनी कशाला ड्रिंक करू दे? बोलवा त्यांना, विचारू दे ना आम्हाला. त्यांना प्रश्न. अरे वॉचमॅन आहे ना, वॉचमॅनच बोलेल, ते दुसरं कोण बोलू शकत नाही. अरे सुपरवायझर आहे, वॉचमॅनचा. आतमध्ये बसले, त्यांना सुपरवायझर ऑफिसरला फोन करतायत ते कारण शिंदे साहेब विचारावा. फक्त त्यांच्याशी बोलूत ना, उचलत नाही म्हणून बोलतात ते. चालेल चालेल, बोलून घ्या. साहेब त्यांच्याशी बोलू द्या ना, त्यांच्याशी बोलू द्या, त्यांच्याशी बोलू द्या. ऐक ना जरा, बोलतोय ना ते. काय बोलणार आहे? बोलतोय ना. मग सुपरवायझरशी नाही बोलत. तुम्हाला त्रास होत नाहीये, हे लोकांना त्रास होते साहेब. आम्हाला हो, तुम्हाला नाही होते, लोकांना दररोज महिनाभर झाला. पोलीसवाले जास्त म्हणून चाललंय बाबा हे. हो माहिती आहे आम्हाला. आता आम्ही का थांबलो? पब्लिक जमलोय म्हणून थांबलो ना मी. तेच बोल. अच्छा तुम्ही ओके, हा तुम्ही थांबलात ती चांगली गोष्ट आहे, पण यांचं सुपरवायझर आता मला काय दुसरं थांबायची काय गरज होती का? नाही. पेट्रोलिंग कशासाठी करतो? ते तुमचं कर्तव्य आहे. करायलाच पाहिजे. आपलं थांबलो का नाही मी लगेच? चांगली गोष्ट आहे, तुम्ही थांबलात. त्यांना बोलू द्या ना. आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही या समोर बोला. गाड्या आल्या थांबा. हा, मग कॉल केलेला आहे ना गाड्यांना. इतका त्रास आहे लोकांना तर पोलीसवाल्यांना बोलवत ना साहेब, आहे की नाही? आता हा सुपरवायझर आहे, आतून शिव्या घालतोय, शिव्या घालतोय आतून. माझ्याकडे रेकॉर्डिंग मध्ये असेल ते. मला नाही म्हणत आहे, तसं नाही म्हणायचं मला. मी स्वतःच नाही म्हणत आहे, लोकांच बोलतोय. सकाळी अर्ज करा. ते आम्ही करतो साहेब, उद्या ते करतील. माझा स्पॉट कोणच आहे? आमची 30 ते 35 लोकांची लाईट गेली. नेहमी आहे साहेब. एक महिन्यापासून माझी आई पण म्हातारी आहे, त्याच्या दवा गोळी सर्व चालू. लाईट नसल्यानंतर आम्हाला पण त्रासच होतो. अभी फिलहाल में यहाँ पर लगभग आधे घंटे से ज्यादा यहाँ पर लोग खड़े हैं। यहाँ पर पुलिस को बुलाना पड़ा, उसके बाद अदानी इलेक्ट्रिसिटी वाले लोग आए। अब यहाँ पर इनका कहना है कि अब हम आपको लाइट चालू करके देंगे। तो फिलहाल में देखना ये होगा कि अगर इस तरीके से हर रोज लोगों को यहाँ आने की अगर नौबत पड़ती हो तो फिलहाल जो है तो ये अदानी इलेक्ट्रिसिटी का मीटर लगाकर लोगों का क्या फायदा। यहाँ पर लोगों ने तरह तरह
के आरोप लगाए हैं। और सिक्योरिटी गार्ड जो है उन्होंने कई तरीके की उल्टी सीधी बात कही। अभी फिलहाल में यहाँ पर पुलिस आने के बाद जो है तो उनका रवैया बदला हुआ है। अब यहाँ पर जो है तो उनके इंजीनियर या फिर जो वर्कर कारीगर है वो अभी लाइट चलाने के लिए गए। देखते हैं कि उनके पास भी जानने की कोशिश करके आखिरकार इसमें ऐसा क्या फॉल्ट था जो हर रोज लगभग 2 से 3 घंटा लाइट जाती है। आइए हमारे साथ चलते फ्लाईओवर सोसाइटी। एक मिनट चेक करने दो, सब जगह चेक करने दो।